सो हेलो एवरीवन गाइज, वेलकम बैक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइज फायनली तुमची ओरल कॅपराऊंडची प्रोसेस ही आता संपलेली आहे. काल सीड सेलनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला एक वॅकन्सी लिस्ट प्रोव्हाइड केली आहे. त्या वॅकन्सी लिस्टमध्ये सगळे तुम्हाला डिटेल्स दिलेले आहेत की कॅपराऊंड 3 झाल्यानंतर कुठल्या कॉलेजमध्ये किती सीट्स वॅकंट आहेत. तर हे सगळे डिटेल्स तुम्हाला ह्या वॅकन्सी लिस्टमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत आणि ही लिस्ट तुमच्या स्पॉट राऊंडच्या प्रोसेससाठी खूप इम्पॉर्टंट आहे. सो जर तुम्हाला ही लिस्ट डाउनलोड करायची असेल तर मी ती ऑलरेडी माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती प्रोव्हाइड केलेली आहे. तर त्यातून तुम्ही डाउनलोड करू शकता. माझ्या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता कॅप राऊंड झाल्यानंतर तुम्हाला पुढे काय काय प्रोसेस करायची आहे, स्पॉट राऊंड सुरू झालेले आहेत का, स्पॉट राऊंडमध्ये तुम्हाला कसं पार्टिसिपेट करायचं आहे, तर हे सगळे डिटेल्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एकदम स्टेप बाय स्टेप देणार आहे. प्लस जे पण तुमचे इम्पॉर्टंट डाऊट्स आहेत तर ते पण सगळे तुमचे मी सॉल्व्ह करणार आहे. तर तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात पहिली स्टेप तुम्हाला काय फॉलो करायची आहे की जी पण तुमची वॅकन्सी लिस्ट आहे तर ही सगळी तुम्ही ॲनालाइज करा की कुठल्या कॉलेजमध्ये किती सीट्स वॅकंट आहेत. आता बघा वॅकन्सी लिस्ट खूप मोठी आहे. सो त्यामुळे जे पण तुमचे टार्गेटेड कॉलेजेस आहेत, म्हणजे मला स्पॉट राऊंडमध्ये ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, ह्या कॉलेजच्या मला स्पॉट राऊंडमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे, तर त्या पर्टिक्युलर कॉलेजचे तुम्ही वॅकन्सी लिस्टमध्ये सगळे डिटेल्स बघा की त्या कॉलेजमध्ये किती कॅपराऊंडची सीट्स वॅकंट आहेत, किती महाराष्ट्र स्टेट सीट्स आहेत, किती ऑल इंडिया सीट्स आहेत. तर हे सगळे डिटेल्स तुम्हाला त्या वॅकन्सी लिस्टमध्ये बघायला मिळतील. तर हे सगळे तुम्ही नीट ॲनालाइज करा. त्याच्यानंतर स्टेप नंबर 2 आहे की त्या पर्टिक्युलर कॉलेजची तुम्हाला वेबसाईट व्हिजिट करायची. बघा प्रत्येक कॉलेजची इंडिव्हिज्युअल वेबसाईट असते, एक ऑफिशियल वेबसाईट असते. त्या वेबसाईटवरती कॉलेजवाले स्पॉट राऊंडचे रिगार्डिंग जे पण काही अपडेट्स आहेत हे प्रोव्हाइड करत असतात. बघा स्पॉट राऊंडचे अपडेट्स हे तुम्हाला सीड सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर मिळणार नाहीत. सीड सेलच्या वेबसाईटवर फक्त तुम्हाला कॅप राऊंडचे अपडेट्स मिळत होते. स्पॉट राऊंडचे जे पण काही अपडेट्स आहेत हे सगळे तुम्हाला कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर हे मिळत असतात. कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला सर्च करायची असेल, सिम्पली गुगलला जाऊन जे पण तुम्हाला कॉलेज पाहिजे, म्हणजे जे पण कॉलेजचे अपडेट्स पाहिजे आहेत त्या कॉलेजचे तुम्हाला नाव सर्च करायचं आहे. पहिलीच लिंक त्यांच्या वेबसाईटची येईल, त्यावर क्लिक करून तुम्हाला वरती पॉपअप येईल की स्पॉट राऊंडचे अपडेट जे पण आहेत कॉलेजचे तर ते तुम्हाला पॉपअप येईल. नाहीतर तुम्ही ॲडमिशन सेक्शनमध्ये किंवा नोटिफिकेशन सेक्शनमध्ये सगळे तुम्ही अपडेट चेक करू शकता. ते कॉलेजवाले सगळे तुम्हाला अपडेट्स प्रोव्हाइड करत असतात की त्या कॉलेजमध्ये ऑनलाईन फॉर्म फिलिंग सुरू आहे की ऑफलाईन फॉर्म फिलिंग सुरू आहे, त्यांचे शेड्यूल काय आहे. प्रत्येक कॉलेजवाल्यांचं एक शेड्यूल असतं की आमच्या कॉलेजमध्ये या टायमापर्यंत फॉर्म फिलिंग होईल, या टायमाला मी मेरिट लिस्ट डिक्लेअर करू आणि एवढ्या वेळामध्ये आम्ही आमच्या कॉलेजची स्पॉट राऊंडचे पूर्ण अलॉटमेंट हे आम्ही डिक्लेअर करू. तर हे सगळं शेड्यूल ते कॉलेजवाल्यांचं असतं. तर प्रत्येक कॉलेजची तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट ही व्हिजिट करायची. मी पण ट्राय करेन की जे पण कॉलेजचे स्पॉट राऊंडचे अपडेट्स आहेत ही मी माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती प्रोव्हाइड करायचं. कारण की बघा भरपूर कॉलेजेस आहेत, प्रत्येक कॉलेजची मी स्पॉट राऊंडचे अपडेट शेअर नाही करू शकत, बट जे पण मला अपडेट्स मिळतात तर ते सगळे मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती प्रोव्हाइड करत जाईल. बाकी जर तुम्हाला कुठल्या कॉलेजचे अपडेट्स माहिती असतील तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमध्ये ते तुम्ही अपडेट्स देऊ शकता की कुठल्या कॉलेजचे स्पॉट राऊंड हे सुरू झालेले आहेत. म्हणजे तुमच्या कॉमेंटला रीड करून बाकीच्यांची पण मदत होईल. म्हणजे तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्येच एकमेकांना मदत करू शकता, एकमेकांना नोटिफाय करू शकता की कुठल्या कॉलेजमध्ये स्पॉट राऊंड हे सुरू झालेले आहे. आणि अजून एक गोष्ट, प्रत्येक कॉलेजची पद्धत ही वेगवेगळी असते. काही कॉलेजवाले ऑनलाईन फॉर्म फिलिंग करून घेतात, काही कॉलेजवाले ऑफलाईन फॉर्म फिलिंग करून घेतात. आता ज्या पण कॉलेजमध्ये ऑनलाईन फॉर्म फिलिंग असेल तर त्यांचे तुम्ही चेक करून घ्या की ह्या कॉलेजची ऑनलाईन फॉर्म फिलिंग कधी सुरू होते. काही काही कॉलेजची आज डेडलाईन आहे, म्हणजे आज त्यांची ऑनलाईन फॉर्म फिलिंग ही संपणार आहे. तर तुम्ही एकदा चेकआउट करून घ्या की काय शेड्यूल आहे ते. आणि जर ऑनलाईन फॉर्म फिलिंग केली तर तुम्हाला निवांत बसून नाही राहायचं आहे, ते तुम्हाला शेड्यूल पूर्ण चेक करायचं आहे. कारण की फॉर्म फिलिंग केल्यानंतर कॉलेजवाल्यांनी एक तुम्हाला शेड्यूल दिलेलं असतं की ऑनलाईन फॉर्म फिलअप केल्यानंतर ज्यांनी पण ऑनलाईन फॉर्म फिलअप केलं आहे तर त्यांनी कधी कॉलेजला रिपोर्ट करायचं, म्हणजे कधी कॉलेजमध्ये व्हिजिट करायचं आहे. कारण की स्पॉट राऊंडचं ॲडमिशन तुम्हाला घेण्यासाठी कॉलेजमध्ये व्हिजिट करायचं असतं. ऑनलाईन फॉर्म फिलअप केला म्हणजे तुमचं ॲडमिशन कन्फर्म झालं असं नाही. फॉर्म फिलअप केल्यानंतर तुम्हाला कॉलेजमध्ये पण व्हिजिट करायचं असतं. तर जे पण काही तुमचं शेड्यूल आहे तर एकदा तुम्ही चेकआउट करून घ्या. बाकी ज्या पण कॉलेजची ऑफलाईन फॉर्म फिलिंग असेल तर तुम्हाला त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये ऑफलाईन व्हिजिट करून त्याचे ऑफलाईन फॉर्म हे भरावे लागतील. सो जे पण काही शेड्यूल आहे तर हे सगळं तुम्हाला कॉलेजेसच्या इंडिव्हिज्युअल वेबसाईटवरती हे तुम्हाला बघायला मिळेल. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, तुम्हाला जर असं वाटत असेल की प्रत्येक कॉलेजच्या स्पॉट राऊंडचे शेड्यूल हे सिमिलर असेल तर तसं नाही आहे. प्रत्येक कॉलेजच्या स्पॉट राऊंडचे शेड्यूल हे वेगवेगळे आहे. कारण की प्रत्येक कॉलेजचे रूल्स आहेत. स्पॉट राऊंडमध्ये आपल्याला कसं ॲडमिशन घ्यायचं आहे हे प्रत्येक कॉलेजचे इंडिव्हिज्युअल रूल्स आहेत. सो त्यामुळे प्रत्येक कॉलेजच्या स्पॉट राऊंडचे शेड्यूल हे वेगवेगळे आहे. काही कॉलेजेसचे स्पॉट राऊंडची फॉर्म फिलिंग ही झालेली आहे, काही कॉलेजची स्पॉट राऊंडची फॉर्म फिलिंग ही आजपासून सुरू झाली आहे किंवा काही कॉलेजची आज डेडलाईन आहे. तर हे सगळं कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला बघायला मिळेल. फक्त एकच मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक कॉलेजच्या वेबसाईटवरती तुम्हाला अपडेट राहायचं आहे. आणि तुम्ही ट्राय करा मल्टिपल कॉलेजच्या स्पॉट राऊंडसाठी अप्लाय करायचं. मिनिमम 3 to 4 कॉलेजच्या स्पॉट राऊंडसाठी तुम्ही अप्लाय करायचं ट्राय करा. कारण की बघा तुम्हाला स्पॉट राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालंच असं नाही. जर तुम्ही फक्त एकाच कॉलेजच्या स्पॉट राऊंडवरती डिपेंड राहिलात तर त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळालं स्पॉट राऊंडमधनं असं नाही. हे तुम्ही कोणीही तुम्हाला गॅरंटी देऊ शकत नाही.
तर त्यामुळे तुम्ही मल्टिपल कॉलेजला अप्लाय करून ठेवा स्पॉट राऊंडसाठी. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन नाही मिळालं स्पॉट राऊंडमधनं तर तुमच्याकडे अजून एक बॅकअप कॉलेज असेल की त्या कॉलेजमध्ये तुम्ही स्पॉट राऊंडमध्ये पार्टिसिपेट केलेलं असेल. आणि लकीली जर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये स्पॉट राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं तर तुम्ही त्या कॉलेजमध्ये फायनल ॲडमिशन हे घेऊ शकता. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट की ज्या पण कॉलेजमध्ये तुमचा स्पॉट राऊंडमधनं नंबर लागेल, ज्या पण कॉलेजमध्ये तुमचं स्पॉट राऊंड थ्रू ॲडमिशन होईल, तर त्या कॉलेजमध्ये तुम्हाला ओपन कॅटेगरीची फी तुम्हाला पे करावी लागेल. तुम्हाला कुठल्याही कॅटेगरी वाईज तुम्हाला फी कन्सेशन मिळणार नाही. आता फी तुम्हाला कशी पे करायची आहे, मोस्ट ऑफ दी कॉलेजवाले तुमच्याकडनं ऑन दी स्पॉट फी घेतात. म्हणजे ज्या दिवशी तुमचं ॲडमिशन होतं त्याच दिवशी तुम्हाला लगेच फी पे करायची असते. बट इट्स डिपेंड ऑन कॉलेज. काही कॉलेजचे रूल्स हे वेगवेगळे आहेत. आता नक्की काय ते रूल्स आहेत तर हे सगळं तुम्हाला कॉलेजच्या वेबसाईटवरती बघायला मिळेल. तुम्हाला फी कशी पे करायची आहे, कुठल्या कॅटेगरीसाठी किती फी आहे, तर हे सगळे तुम्हाला रूल्स त्या कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवरती दिलेले असतात, त्या नोटीस वगैरेमध्ये दिलेले असतात. तर एकदा तुम्ही त्या चेकआउट करून घ्या. आणि जर वेबसाईटवरती नसेल दिलेलं तर तुम्ही कॉलेजमध्ये ऑफलाईन व्हिजिट करून त्यांना तुम्ही कॉलेजवाल्यांना विचारू शकता की नक्की त्यांची फी वगैरे किती आहे. ते पण कॉलेजवाले तुम्हाला लगेच सांगून देते. आता त्यानंतर मोस्ट ऑफ दी मुलांचा क्वेश्चन असेल की दादा मी कॅपराऊंडमध्ये एका कॉलेजमध्ये ॲडमिशन कन्फर्म करून घेतलं आहे, त्या कॉलेजमध्ये मी फी वगैरे सगळी पे केली आहे, डॉक्युमेंट्स वगैरे मी सबमिट केले, बट जर मला स्पॉट राऊंडमध्ये एका कॉलेजमध्ये नंबर लागला, जर मला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर मला कॅपराऊंडचं कॉलेज हे कॅन्सल करता येईल का? तर हो, तुम्ही कॅपराऊंडचे कॉलेज हे तुम्ही कॅन्सल करू शकता. 13 तारखेपर्यंत तुम्हाला डेडलाईन दिलेली आहे. 13 तारखेपर्यंत तुम्ही कुठल्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं असेल त्या कॉलेजमधनं तुम्ही तुमचं ॲडमिशन हे कॅन्सल करू शकता. जे पण तुम्ही डॉक्युमेंट्स वगैरे कॉलेजमध्ये सबमिट केले असतील तर ते डॉक्युमेंट्स तुम्हाला कॉलेजवाले रिटर्न देतील. आणि जे पण तुम्ही फी वगैरे पे केली असेल तर ती पण फी तुम्हाला रिफंड करण्यात येईल. बट एक तुम्ही लक्षात घ्या की फी एकाच दिवशी लगेच रिफंड होणार नाही. फी रिफंड व्हायला काही दिवस लागतील. म्हणजे लगेच ऑन दी स्पॉट तुम्हाला फी रिटर्न नाही करणार, 2-3 दिवस लागतील. कारण की त्याची पण काय प्रोसेस असते. कारण की बघ, कॉलेजवाले फी तुमच्याकडनं घेताना लगेच घेतात, बट फी रिटर्न देताना काय काय त्यांना प्रोसेस करावी लागते. सो त्यामुळे थोडासा डिले होऊ शकतो. सो त्यामुळे तुमच्याकडे अजून एक बॅकअप तुमच्याकडे फी रेडी असली पाहिजे. म्हणजे जर कुठल्याही कॉलेजमध्ये स्पॉट राऊंडमध्ये तुमचा नंबर लागला तर त्या कॉलेजमध्ये तुम्हाला लगेच फी भरता आली पाहिजे. तर ती फी आता तुम्ही रेडी करून ठेवा. कारण की जर नंबर लागला तर लगेच तुम्हाला फी पे करावी लागेल. आणि जे पण डॉक्युमेंट्स आहेत तर हे कॉलेजवाले तुम्हाला रिटर्न देतील. सो त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता बऱ्याच जणांचा हा पण प्रश्न असतो की दादा मी मल्टिपल स्पॉट राऊंडमध्ये मी पार्टिसिपेट केलं. फॉर एक्झाम्पल मला एका कॉलेजमध्ये स्पॉट राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं आणि दुसऱ्या कॉलेजच्या पण स्पॉट राऊंडला मी पार्टिसिपेट केलं आणि मला दुसऱ्या कॉलेजमध्ये पण स्पॉट राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं, तर मी आधीच्या स्पॉट राऊंडचं कॉलेज मी कॅन्सल करू शकतो का? तर हो, तुम्ही आधीच्या स्पॉट राऊंडचं कॉलेज तुम्ही कॅन्सल करू शकता. त्या कॉलेजमध्ये जर तुम्ही फी वगैरे पे केली असेल, डॉक्युमेंट सबमिट केले असतील तर कॉलेजवाले ती फी रिफंड करतील. डॉक्युमेंट जे पण काय सबमिट केले आहेत तर हे पण तुम्हाला डॉक्युमेंट्स रिटर्न करतील. आणि जे पण तुम्हाला नवीन स्पॉट राऊंडमध्ये कॉलेज अलॉट झाले त्या कॉलेजमध्ये ते तुम्ही डॉक्युमेंट्स हे तुम्ही सबमिट करू शकता. बट बघा, ॲडमिशन कॅन्सलेशनचे थोडे काय चार्जेस असू शकतात. जास्त चार्जेस नसतील, 5,000 किंवा 2,000 असे काही चार्जेस असतील, डिपेंड्स ऑन कॉलेज. सो तुम्ही एकदा चेकआउट करून घ्या की किती कॅन्सलेशनचे चार्जेस आहेत. तर ते चार्जेस कट करून कॉलेजवाले तुम्हाला जी पण काही फी आहे हे तुम्हाला रिफंड करून देतील. अजून बऱ्याच मुलांचा प्रश्न असतो की त्याला जर मला स्पॉट राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं तर मला स्कॉलरशिप मिळेल का? तर नाही. जर तुम्हाला स्पॉट राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं, जर तुम्ही कुठल्याही कॉलेजमध्ये स्पॉट राऊंडमध्ये ॲडमिशन घेत असाल तर तुम्हाला कुठलेही गव्हर्नमेंटकडनं स्कॉलरशिप मिळणार नाही. स्कॉलरशिप फक्त त्याच मुलांना मिळते ज्या मुलांनी कॅप राऊंड थ्रू ॲडमिशन घेतलं आहे. बट हे तुमचं ॲडमिशन कॅप राऊंड थ्रू होत नाही आहे, हे अगेन्स्ट कॅप आहे. म्हणजे हे स्पॉट राऊंड आहे. तर त्यामुळे तुम्हाला कुठलीही स्कॉलरशिप मिळणार नाही. तुम्हाला पूर्ण ओपन कॅटेगरीची फी ही तुम्हाला पे करावी लागेल. तर आय होप हे जे पण तुमचे मेजर डाऊट्स होते तर हे सगळे तुम्हाला समजलेले असतील. बाकी कुठल्या कॉलेजेसमध्ये स्पॉट राऊंड सुरू झालं आहे, काही नोटीस वगैरे असतील तर हे मी माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती शेअर करत जाईन. तर तुम्ही टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करून ठेवा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. बाकी जर तुम्हाला कुठली अपडेट माहिती असेल की कुठल्या कॉलेजमध्ये स्पॉट राऊंड सुरू झालं आहे तर ते अपडेट्स तुम्ही ह्या व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमध्ये देऊ शकता. म्हणजे ते तुम्ही अपडेट दिल्यानंतर दुसऱ्या मुलांना पण हेल्प होईल. म्हणजे ती पण मुलं त्या कॉलेजमध्ये स्पॉट राऊंडसाठी अप्लाय करतील. तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये एकमेकांची हेल्प करू शकता. कॉमेंट सेक्शन इज फ्री टू ऑल. सो गाईज, आय होप ही तुम्हाला व्हिडिओ समजलेली असेल. जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.